या बँकांमधून ज्यावेळी उद्योजक आपले अकाउंट्स ऑपरेट करत असतात, त्यामुळे अत्यंत छोटे-छोटे चेक त्यांना असं वाटतं छोटे-छोटे चेक आपण देता कामा नयेत किंवा ते कॅशने व्यवहार करतात. परंतु बँकांना असा मनुष्य हवा असतो, की तुम्ही छोट्यातला छोटा चेक एखादं वर्तमानपत्राचं बिल देखील तुम्ही जर चेकनी पेड करत असाल, तर तुम्ही कॅश तुमच्या आयुष्यामध्ये एकंदर व्यवहारात कॅश रूटच होत नसेल, तर तो सगळ्यात जास्त चांगला ग्राहक म्हणून बँका त्याला एक प्रेफरन्स देत असतात. बऱ्याच वेळेला आम्हाला असा अनुभव आलेला आहे, की ज्यावेळी एखाद्याला कर्ज पाहिजे असतं, त्या कर्जाची परतफेड जर आपल्याला जमेल का नाही याच्याकरता तुम्हाला 1,00,000 कर्ज पाहिजे असेल तर लोकं 1,50,000 कर्ज मागतात. का तर त्या कर्जातूनच पुढच्या हप्त्याची सोय केली जाते. पण हे सगळ्यात हे विचित्र आहे. कारण का कर्ज घेण्याकरता कर्ज किंवा कर्ज फेडण्याकरता कर्ज ही कन्सेप्टच बँकिंगमध्ये नाही. त्यामुळे तुमच्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड न होता तुम्ही त्यातनं परत ती कर्ज म्हणजे माझे हप्ते रेग्युलर ठेवावेत म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही त्या कर्जाचा उपयोग करता आणि बँकेचा एकंदर विश्वास एक 12 हप्ते जर नीट गेले तर बँकेचा विश्वास बसेल आपल्यावर आणि मग आपल्याला पुढचं लोन मात्र हे हवं तेव्हा पटकन मिळेल अशा भावनेने बऱ्याच वेळेला म्हणून मी नेहमी असं म्हणतो ॲडिक्वेट ते नसतं ते एक्सेस असतं आणि तिथं डायव्हर्सिफिकेशन सुरू होतं. त्यामुळे हा सगळ्यात एक वाईट प्रकार आहे, तो मात्र आपल्याला टाळला पाहिजे. उद्योजकांनी तर निश्चितच टाळला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अनेक वेळेला आम्ही असं म्हणजे अनुभवलेलं आहे, जिथं तुमच्या उद्योजकाला एखाद्या मशिनरी आवश्यक असेल, त्या मशिनरीची इन्स्टॉल कॅपॅसिटी ही फक्त 10% युटिलाइज होत असते. ते 10% तो 1-2 कोटी रुपयाचं मशीन आपण आणून ठेवतो. वास्तविकता मशिनरीची इन्स्टॉल कॅपॅसिटी 90% युटिलाइज होत नाही. हेच जर काम आपण बाहेरनं जर वर्क डन फ्रॉम आउटसाईड जर केलं, की लेबर बेसिसवर काम करून घेतलं, तुम्हाला खूप मोठा व्याजाचा फरक त्यात वाचत असतो. पण एखाद्याला प्रोजेक्ट रिपोर्ट करायचा म्हणजे धाडकन ते प्रोजेक्ट रिपोर्ट करतात. त्यामुळे कॉस्ट ऑफ लँड असेल, कॉस्ट ऑफ मशिनरी असेल, जी मशिनरी ती कमीत कमी आपल्याला जर 70-80% जर युटिलायझेशन होणार असेल इन्स्टॉल कॅपॅसिटीचं, तरच ती मशीन आपल्याला विकत घेतली पाहिजे ॲसेट म्हणून. अन्यथा ते जॉब वर्कच आपल्याला परवडणार असतं. पण नवीन धंदा टाकायचा म्हणजे गरज नसलेल्या गोष्टी, मग ते इंटिरियर असेल, डेकोरेशन असेल, हे एकदम सुरुवातीलाच ते केलं जातं. पण या सगळ्या टप्प्याटप्प्याने करायच्या या गोष्टी आहेत. त्यामुळे इन्स्टॉल कॅपॅसिटी कुठल्याही गोष्टीची, मशिनरी असू दे, तुमची जागा असेल, ती इन्स्टॉल कॅपॅसिटी पूर्ण युटिलाइज होणार असेल तरच तेवढी मोठी जागा घ्यावी. अन्यथा भविष्यात लागणार आहे म्हणून आत्तापासूनच तुम्ही त्यामध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही एकदम अयोग्य गोष्ट आहे. बँकांच्या दृष्टीने बघायला तर रिकव्हरी एक महत्त्वाचा भाग आहे. आज बँकांचं बघायला जाल तर तुम्हाला उत्पन्नातून रिकव्हरी ही बँकेची कन्सेप्ट नाही. बँकेची कन्सेप्ट आज अशी आहे की चुकीची आहे खरी, की जी तुमची प्रॉपर्टी माझ्याकडं तारण आहे ती प्रॉपर्टीज विकायची. आणि आजकाल एक बऱ्याच वेळेला असं गोष्ट घडते की प्राईम सिक्युरिटी म्हणजे ज्या गोष्टीकरता तुम्ही कर्ज घेतले ती प्राईम, पण त्याच्यापेक्षा कोलॅटरल कव्हर म्हणून त्या माणसाचं घर, बंगला हे सगळं मॉर्गेज घेतलं जातं आणि मग कोलॅटरल सिक्युरिटीवरच बँकांचा जोर असतो वसुली करता. नवीन कायदे निघाले, मग सरफेसी ॲक्ट असेल, सिक्युरिटायझेशन ॲक्ट असेल, या सगळ्या आधारे एकदा का अनेक वेळेला तुम्हाला माहिती आहे की परवा एक देसाई नावाचे एक मोठे या चित्रपट क्षेत्रातले जे उद्योजक होते त्यांनी आत्महत्या केली. कारण आत्महत्या करत असताना त्यांनी हे बघितलंच नाही की त्यांनी एकदम प्रचंड लोन काढलं, पण लोनचं रिपेमेंट होईल का नाही, माझ्याकडे सिक्युरिटी आहे म्हणून लोन द्या. म्हणजे एखाद्या माणसाला हे पटकन विचारलं, बँका 3च प्रश्न विचारतात, ते पण चुकीचं आहे. पहिला प्रश्न असा असतो, कुणी तुम्ही केलं तुम्हाला पाहिजे किती? एक 10,00,000 रुपये पाहिजे. मग तुम्हाला कशा करता पाहिजे? दुसरा प्रश्न काय? बिझनेस करता. आणि तिसरा प्रश्न हमखास विचारला जातो, तुमच्याकडे सिक्युरिटी काय? तुम्ही सिक्युरिटी काय? तुम्ही म्हणाल बंगला आहे. बंगला किती लाखाचा? 40 लाखाचा. बँकांच्या मनामध्ये लोन द्यायचा विचार 99.99% पक्का होतो. तर 10 लाखाचं लोन, 40 लाखाचा बंगला, लोन बुडलंच तर बंगला आहे. पण त्या माणसाला हळूच विचारलं, बंगला कोणाचा आहे? तर वडिलांचा आहे. वडील कुठे गेले? तर हयात नाहीत. तो 25 वर्षापासून आजपर्यंत 45 वर्षापर्यंत काय केलं? त्याने एक सायकल देखील ॲसेट क्रिएट केलेली नसते. अशा परिस्थितीत हे लोन आम्ही त्याला सिक्युरिटी ओरिएंटेड लोन म्हणतो. कारण तो पटकन सांगतो की टेम्पो घेतला, ॲक्सिडेंट झाला, माझं नुकसान झालं, नंतर पार्टनरशिपमध्ये बिझनेस केला, पार्टनरने मला फसवलं, नंतर सांगतो मी लेद घेतला, नेमकं टाटाचा संप सुरू झाला, माझा लेद गेला, आता मात्र मी हा प्लॅस्टिकचा धंदा नीट करणार, का तर माझ्याकडं बंगला आहे ना. त्यामुळे हे सिक्युरिटी ज्या माणसाने वयाच्या 25 वर्षापासून 45 पर्यंत एक सायकलची ॲसेट देखील क्रिएट केलेली नाही, अशा व्यक्तीला
कसं लोन द्यायचं, ही जी स्क्रुटिनी आहे, ही स्क्रुटिनी अनेक ठिकाणी होताना दिसत नाही लहान बँकांमधनं. त्यामुळे रिकव्हरीच्या केसमध्ये मग तुमचं घर जप्त होतं आणि अशा वेळेला तुम्हाला बिझनेसमधनं एकदा का निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला लागला की तो मनुष्य त्यातनं बाहेर येणं खूप कठीण जातं. त्यामुळे यातलं एक सूत्र फार महत्त्वाचं आहे. जी तुम्ही ज्या गोष्टी करता लोन मागाल त्या गोष्टी करता त्याचा वापरला पाहिजे आणि त्याची 100% कॅपॅसिटी युटिलायझेशन कमीत कमी 70% तरी कॅपॅसिटी युटिलाइज झाली पाहिजे. तरच ती ॲसेट तुम्ही स्वतःची ओन ॲसेट म्हणून क्रिएट करा. अन्यथा मात्र सगळ्या ॲसेट तुम्हाला रेंटल बेसिसवर केलं तर उद्योजकाला ते खूप चांगलं होतं असं माझं व्यक्तिगत मत आहे.